राहाता नगर परिषद निवडणूक नुकतीच शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली आहे। या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 8 मधून अनिता सुयोग शेळके यांनी विजय मिळवत त्यांची नगरसेविकापदी निवड झाली आहे। त्यांच्या विजयामुळे प्रभागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून समर्थकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होतोय। समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असलेले सुयोग शेळके हे सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सक्रिय सहभाग घेत असतात। निवडणुकीनंतर मतदारांचे आभार व्यक्त करताना त्यांनी सांगितले की प्रभागातील मूलभूत सुविधांशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील। नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले। अनिता सुयोग शेळके यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 8 चा सर्वांगीण विकास साधला जाईल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे। नमस्कार, मी सुयोग शेळके, माझी मिसेस अनिता सुयोग शेळके प्रभाग 8 मधून नगरसेविका या पदासाठी निवडून आलेली आहे। हा जो विजय आहे तो सुजयदादा विखे पाटील, माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि आमच्या मायबाप जनतेचा विजय आहे। महिलांसाठी दादांकडून किंवा शालिनीताई विखे पाटलांकडून महिला बचत गटाच्या सहाय्याने काही त्यांना रोजगाराच्या योजना असतील त्या मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। युवकांसाठी प्रभागामध्ये जर कुठे जागा भेटली तर त्यांच्यासाठी जिम वगैरे व्यवस्था करण्याचा आमचा मानस आहे। नागरिकांना मी एकच आवाहन करू इच्छितो, जे आपण विकास कामं करणार आहेत, जे तुमच्या सहकार्याने आम्ही नगरसेवक झालो, त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही। ज्या काही अडचणी येतील त्या आम्ही सुजयदादांच्या मार्गदर्शनाखाली सोडवण्याचा प्रयत्न करू। नमस्कार, मी अनिता सुयोग शेळके। आत्ताच आपण महानगरपालिकेची जे निवडणूक झाली त्यामध्ये मी प्रभाग क्रमांक 8 मधून नगरसेविका म्हणून मला जे जनतेने भरघोस मतांनी निवडून दिले त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे। त्याचबद्दल सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सन्माननीय डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम करत होतो आणि त्याचप्रमाणे दादांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जे जनतेच्या अडचणी असतील त्या आम्ही व्यवस्थितपणे 100% सोडवण्याचा प्रयत्न करू। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।